काय करायला बिन कामाचं लागते याला फक्त प्रेझेंट राहणं हा ना आणि बघा फरक वेगळा पिक्चरचा शो आहे 4:45 इथं वाजलं 5 क्रिकेट खेळत बसलो आम्ही तो गाइज अभी हम खेलने के लिए आए क्रिकेट हे गाइज वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग आज आम्ही मराठीत ब्लॉग म्हणणार आहे कारण की मी घरला आलोय आणि बघा ऋषिकेश साहेब आलेले आहेत साक्षात आज गाडी कशी चालवणार नाही पहिल्या गिअरवरती इचलकरंजीत कोल्हापूरला मग गाडीचा गिअरबॉक्स खराब केलाय आणि ही दोघं बघा त्यांना काय दिले हातात मोबाईल सीधा पबजी हे बघा याचं काय चाललंय तर सुधारायचं बघ रे तर चलो तर जाऊया आणि याच्या गाडीचं जरासं काम करायचं रिपेरी करायचं ना तर आता वाजल्यात बरोबर हे बघा 1:30 वाजल्यात आणि याचं बघा याचं कायम काय म्हणते माझा फोटो घेत नाही माझा फोटो काय बोलला काय तर हाय याचं बाबा इम्पॉर्टंट काम असलं बोललं तरच घेणार ना उगाच आता समजा शांत बसलाय उगाच दाखवू हाय बिन कामाचं लागते याला फक्त प्रेझेंट राहणं हा ना आणि बघा फरक वेगळा चमकत आहे हातात घातलेलं 3.5 कोटी किंमत आहे घड्याळाची आणि ऋषिकेश बाईंनी घेतलेलं आहे ती विटा व्हर्जन हे फक्त येते 40,000च्या वरतीच आणि आता भाईचं जरा असं डे बाय डे अपडेटेशन चालू आहे लाईफ मध्ये ग्रो बर आणि भलती करतात भलती करतात कसं आलाच बघ तू इकडं हॅट म्हण इकडं म्हण कॅमेऱ्यात म्हण हॅट बघून म्हण हा आता म्हण चंकीस तर चला जरा जाऊन ह्याच्या गाडीचं काम बिम करूया मस्तपैकी आणि आल्यानंतर आम्ही जाणार आहे महत्त्वाचा विषय सांगायचा राहिला आम्ही चाललोय आता धुरंधर द रिव्हेंज पार्ट 2 आलेला आहे आणि 5 पावणे 5 आम्ही तिकीट बुक केलं आहे काल रात्रीपासून आमचं जरा डिस्कशन चालू होतं की बुक करायचं रो कोणती बुक करायची हा महत्वाचा विषय होता विर्यानं म्हणला हे वापरूया क्रेडिट कार्ड वापरली जरा असं प्राइस जरा कमी होते आहे ते पण तसं करत त्या सगळ्या त्या सीट आपण गेल्या बुक झाल्या मग फायनली आम्ही जाऊन तिकीट बुक केलं आणि आता आलो आता 4:45 आम्ही पुढची रो घेतली शेवटी 5 नंबरची तर चला जाव्या बघूया पिक्चर जरा लय भारी असं तसं वाईब हाईप चालू आहे काय असेल ते असेल बघून यायचं बोला झालं काय यांना तिकीट बुक केलं नाही काल आपण ठीक आहे चुकी पैसे दिलेले आम्ही काय संबंध नसते कसं आहे माहिती काय ब्लेम गेम स्वतःच चूक आहे हे मान्य करायला पाहिजे आत डेअरिंग लागते जी त्याच्यात नाही आहे चूक आहे त्याला माहित आहे चूक आहे पण स्वतःला कमी नाही समजून घ्यायचं हे त्याचं ते ठरलेलं असते ठरलेलं दरवेळेस आणि हो काय बोलणार जो शूटिंग काल स्पष्ट झालं तिकीट बुक करून जात ह्यानं की नाही ह्यानं तिसरंच डोकं लावलंय जाऊन राहू दे बाजूला कसं आहे तू इकडे बघ काय बोलून याच्या अगोदर 4 पिक्चरचं मी बुकिंग केलं नाही बोलून काय उपयोगच नाही ना तेव्हा रिअल 36 आहे तुम्ही चालला लय झालं तुम्ही चाला म्हणजे लई गोष्ट त्याला टाइम नाही बघायचं तेव्हा चल काय मला वेगळं खा फरसाना खा वाढ आणि वेगळा विषय जाते दुकानात यांचाच पुढे दाखवाली सगळं किती वेळा म्हणजे मोबाईलमध्ये माणसं म्हणतील काय बघायचं यांना एकतरी मोबाईलमध्ये मावत नाही हे असं डाग पडले त्याला हा ते मोबाईलच्या कव्हरचे आहेत कव्हरची डाग आहेत कव्हरची टायटॅनियम त्याची पूर्ण बॉडी टायटॅनियम बॉडी ऍक्टिव्ह नाही पाहिजे बाबा अरे टायटॅनियम बॉडी आहे ती अरे पण
बघा ही बघा पूर्ण दिवसभर इकडेच यावेळी येतात फक्त त्यांच्या हातात दोघांचा मोबाईल असतो दुसरं काही करत नाही काय आणि ऊन असलं पडले काय सांगू तुम्हाला हे बघा कडक ऊन पडलेला आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि ही बघा मेरा नाम टार्झन या गाडीचा गिअरबॉक्स खराब केला आहे गाडी आणलाय ना क्विक क्विक बघू जरा गाडी दे बरं आता खरं चालवता येणार नाही चला गाड्या पंपिंग मार आणि काय जम्पिंग मार गाडी पूर्ण वाट लावली आहे ना म्हणजे कसं काय गिअरबॉक्स बघ तुटलाय काय माहिती कशी गाडी आणलाय मला तेच प्रश्न पडला नाही हे काय सांगू नको टाकणार आहे काही पण म्हण आपला व्हिडिओ पडतोय मी कुणाच ऐकत नाही ब्लॉग टाकला मी बघा काय करायला काय माहित नसते फक्त उगाच हात लावायचं का तर वाटा माणसांनी किंवा गाडी वापरते माहित आहे मी सांगतो की मला माहित आहे टोपण काढला गाडी मला सांगायला टोपण काढला हवा कसला आता एवढ्या उन्हात लावायला डोकं नव्हतं ते सावलीत लावायची गाडी पुढे होती की जागा हे बघा क्लच हवा भरायला का काय आवा नाही हे पंपिंग पंपिंग केलं ते खाली पडाले ते वर येते आलं बघ वर म्हणजे ऍटलिस्ट तिथं जाऊ पण काय अडचण येणार नाही बघे की आता काय कुठलं नवीन शोध लावला स्क्रीन बिन लावून घेतला किती कितीचं मॉडेल आहे 2007 काय 2008चं मॉडेल आहे मला तर गत्तर मधला ट्रक वाटायला तर मित्रांनो गाडीचं काम काय आम्ही केलेलं नाही फक्त बघितली पळवून आणि सांगितलं की गाडी एक दिवस ठेवायला लागणार काम भरपूर आहे मोठं तर त्याच्यामुळे आम्ही म्हणलं की आम्हाला गाडी तर ठेवता येणार नाही गाडी आणली परत आणि आता ऋषिकेशचा मूड झाला चेंज आता पप्पांच्याकडे गाडी द्यायची यांच्या पप्पा करतील ते करतील काय नाही समजलाय नाही गाडी नेऊन लावणार घरात आता चला जेवायचं मस्तपैकी आणि जायचं धुरंधर आंधी बन के आणि आमचा म्हणजे आता असे जरा असे रिव्ह्यू ऐकल्यात आम्ही त्या पिक्चरच्या बाबतीत की KGF पेक्षा पण भारी आहे पिक्चर असं कसं पण मला तर वाटत नाही KGF एक जॉनर वेगळा आहे हाईप झाल्या ओव्हर हाईप झाल्या तिला रणवीर सिंग पैसे वाटले थिएटर मध्ये स्टोरी असू शकते भारी बऱ्यापैकी आणि जरा संजय दत्त असल्यामुळे की जरा त्या पिक्चर मध्ये ऑरा आलाय जरा संजय दत्त मुळे संजय दत्त कुठल्याही पिक्चर मध्ये असेल तर ते विषय असते हार्ड जरा बघूया आता आज काही पण मला म्हणायचं की KGF हे वेगळंच म्हणजे एक लेगेसी लागायचं नाही KGF कसा एक माणसाच्या अंगामध्ये असं एक कॉन्फिडन्स भरायचं काम करतोय तसा विषय KGF त्यामुळं KGF कॉम्पिटिशन होऊ शकत नाही कशासोबत चला जाऊया घरी मस्तपैकी जीवन बाकी पुढे बघू निवांत गेम खेळत TV बघत जेवत आहेत योगा जेवायला चला आम्ही पण जेवतो आता तरी कोणतं पिटे आपण हात 5:45 धुरंधर 2 बघायचा आम्ही शो बुक केलाय 1 2 3 पहिला धुरंधर बघत बसला टीव्हीवरती आणि वाजला किती बघा 3:30 आणि तिथे गेल्यानंतर काय बघणार एनर्जी सगळी इथे जाऊन झाल्यानंतर कळत नाही तुला कळत नाही का ये देखो आवाज झोपलाय कसा बघ पिक्चरला जायचं आहे वाजल्यात बरोबर 4:30 त्याच्याकडे काय करायलास गाडी कोणाची आली काय झाले तो गाइस अभी हम खेलने के लिए आए क्रिकेट चारों जन है ऋषिकेश में और समरजीत स्वरूप ये देखो ये बॉल टाक पहिला चलो खेलते क्रिकेट और बॅट तो पहिल्यापासूनच बॅट आहे इथं आहे की नाही कुठली चांगली आहे पहिले यातली बॅट ही जरा वलची हीच चालू केली जा माग जा खिडकी अँगल नाही पाहिजे इथनं कसा तू खेळायचं काम तुझं असतंय तू कसं लागला माहित नाही खेळायचं काम तुझं आहे हे इथे ये रे इथे ये सम्या बाहेर नाही ये
पेन आहे ते भाई. मग हे काय तिरका धरलाय सरळ जर की कॅमेरा माझ्याकडनं तिकडं त्या इकडनं या पाहिजे. आला स्टंपवर. ए बॉल घे. ए बास आता बास ये. वाचलंच रे. हळूच आहे की मग. हळू नाही तर काय मग आणि काय बारक्या पोराला टाकावी. ये बास. मी पिक्चरचा शो आहे 4:45. इथं वाजलं 5. क्रिकेट खेळत बसलो आम्ही. समोरचे स्वरूप रिक्षा विर्या अजून आला नाही. आले बघा. हे लेफ्ट कुठं काय चाललायस. लेट झाला. लेट झाला. किती वाजलं बघा 5:15.